सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्दुल। प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे। पत्ता: शिवबा संपर्क कार्यालय, बोद्दुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। बैल गाभण 13वा महिना। शिंदे मुख्यमंत्री असताना कुठेतरी जाऊन आले म्हणे मी हजारो कारखानदारांना महाराष्ट्रात कारखाने टाकण्यासाठी आमंत्रित केले, मोठी गुंतवणूक करणार आहेत असे बोलून त्यांनी त्यांच्याच हाताने स्वतःची पाठ थोपून घेतली। आता 3 वर्ष झालीत, कुठे कोणता कारखाना टाकला यांची सुद्धा माहिती शिंदेनी जाहीर करावी, तर मग आम्ही त्यांची पाठ थोपटू। आपले मुख्यमंत्री कुठेतरी जातात, सरकारी खर्चाने मित्रमैत्रिणी गोतावळा नेतात, मजा मारतात, इकडे येऊन थापा मारतात। आम्ही करोडोंची अब्जोंची गुंतवणूक महाराष्ट्रात आणत आहोत। तरुण खुश होतात, वाट पाहतात, बरे झाले आता आपल्याला महाराष्ट्रातच नोकरी मिळेल असे म्हणत वर्ष गेले, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेलीत, पण एकही कारखाना टाकला नाही। तरुण हवालदिल झाले, नोकरीचे वय निघून गेले। पुढे काय? इंजिनियर झालेल्या तरुणाला धड नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये शिपायाची सुद्धा नोकरी मिळत नाही। नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही। उलट काही कारखानदार तर महाराष्ट्र सोडून बिस्तरा गुंडाळून पळून गेले। नको तो महाराष्ट्र, नको तो दंगा, नको ती हाणामारी, नको तो जाळपोळ। येथे 300 वर्षापूर्वीची कबर उघडण्याचे काम चालू असेल, 100 वर्षापूर्वीची कुत्र्याची समाधी तोडायची असेल, या वादात महाराष्ट्र व्यस्त आहे। कोणी आलतू फालतू माणूस नव्हे, चक्क मुख्यमंत्री आणि छत्रपती सुद्धा। अशा लोकांना कोण आवर घालणार? ज्यांना शहाणे समजत होतो त्यांनाच शहाणपणा शिकवण्याची गरज आहे। तेथे आपण आपले भांडवल अडकून कारखाना टाकून का जोखीम घ्यावी? कंगना राणावतचा छळ, राणा दाम्पत्यांचा छळ, दिशा सारियनची आत्महत्या, बीडमधील सरपंच खून प्रकरण, औरंगजेबची कबर, कुत्र्याची समाधी, कुणाल कामराचे गाणे इतके गंभीर प्रश्न असताना कारखाना रोजगारकडे कोण लक्ष देईल? जर आवादा कंपनीकडून मंत्री आणि मंत्रीचे चमचे खंडणी मागत असतील तर आपण कामगारांचे पगार द्यायचे की खंडणी द्यायची? जर कोणी कराडने खंडणी मागितली तर तक्रार कोणाकडे करायची? जर कराड हाच सरकारचा जावई असेल तर? आता महाराष्ट्रातील तरुण, तो मराठा असो की अन्य ओबीसी, एससी, एसटी, सर्वच आपला अभिमान, स्वाभिमान, दुराभिमान जपण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे। विरोधात बोलला, कॉमेडी केली किंवा हसला तरीही गुंडागर्दी करून तोडफोड करतो। जेथे जेथे त्या कुणाल कामराने गाणे गायले तेथे तेथे जाऊन सत्यानाश करतो। असे करण्याला शिंदे प्रतिक्रिया म्हणतात। फडणवीस छद्मी हसतात। म्हणजे हे मराठी लोक आता कामधंदा नोकरी करण्याच्या मूडमध्ये काही दिसत नाहीत। त्यापेक्षा आपले भांडवल, आपले कारखाने इतर राज्यात नेलेले बरे। ऑक्टोबर 2024 मध्ये जळगाव MIDC मधून 22 कामगार हाकलले। का? नोकरी द्या आणि मार खा। शिंदे, फडणवीस, पवार मंडळी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी विकासाकडे लक्ष देत नाहीत। ठाकरे सुद्धा याहून काही वेगळा विचार करीत नाहीत, म्हणून समोर आले तर हो म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात कारखाने टाकायचे नाही अशी धारणा उद्योजकांची झाली आहे। म्हणून ते महाराष्ट्रात येत नाहीत। तरुणांचा धीर सुटत चाललाय। मुख्यमंत्री तरुणांना सांगत आहेत, आपला बैल गाभण आहे, अजून 13वा महिना लागला आहे, तो जणला तर तुम्हाला खिरूज मिळेलच, त्याचे दूध काढून आपण मही लस्सी पिऊच। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता: दत्तनगर, मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।